Hello students, welcome back on my YouTube channel. English Guru Alnesar is here. I want to speak my friends, students and children in English. First of all, I am doing humble request for your children's bright future. You must subscribe our channel and watch constantly full video. बघा मित्रांनो, तुम्ही एक माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला इंग्रजीमध्ये जे काही व्हिडिओ येतात ते तुम्हाला सातत्यानं बघायचे आहेत, तरच तुम्हाला इंग्रजी येईल. नाहीतर कसं बरेच मुलं म्हणतात देरे हारी पलंगावरी, देवा मला पास कर. देव म्हणते अरे गाडू अभ्यास कर. असं आहे. म्हणून मित्रांनो, काळजी न करता डोंट फेअर, इंग्लिश गुरु इज हिअर. तुमच्यासाठी बघा आज मी आणलेलं आहे बघा विशेष महत्त्वाचा चॅप्टर आहे, ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश. म्हणजे मित्रांनो, आपण परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं माहिती का, परीक्षेत गेलं तर आपण गोंधळून जातो आणि त्या ठिकाणी एक प्रश्न येतो 5 मार्काला जो असतो आणि तो प्रश्न सोडवताना आपण एकदम घाबरून जातो. घाबरून जायची गरज नाही. माझे जवळपास 3-4 व्हिडिओ आहेत, तुम्ही बेसिक पासून व्हिडिओ आहेत की जे मुलं लहान लहान आहेत, छोट्या छोट्या मुलांना एबीसीडी पासून ते पूर्ण स्वर व्यंजन सर्व हे मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर चॅनल अँड वॉच कॉन्स्टंटली फुल व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट. भाषांतर करा झटपट. आता मित्रांनो, भाषांतर करा झटपट म्हणजे झटपट कसं करावं, त्यासाठी आपल्याला बेसिक पक्क पाहिजे. एखादी इमारत बांधायची म्हणजे मित्रांनो त्याचा पाया पक्का नाही आणि चल मी इमारत बांधली नाही, तुम्हाला बेसिक पासूनची माझी अगोदर व्हिडिओ बघावं लागतील, नंतर तुम्हाला कळेल की सर काय सांगतात ते. आता बघा या ठिकाणी ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश. हाऊ टू ट्रान्सलेट सर, व्हॉट कॅन आय डू नाऊ. मी आता काय केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल लिसन केअरफुली अँड आय एम डुईंग वन VIP ट्रिक्स. बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक आता खास महत्वाची ट्रिक सांगत आहे. प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये बघा मी काहीतरी नवीन तुम्हाला ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य घेतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी इथं पावा मी एक वाक्य लिहिलंय, तुला भूक लागली आहे का. मग या ठिकाणी कसं तुला काय लिहायचं, आहे का कशा लिहायचं आणि हे कसं लिहायचं हे तुम्हाला फार महत्वाचं आहे. आपण भाषांतर करतो मराठी इंग्लिश, मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी, हे आपण दोन्ही पण करू शकतो. बघा मग याचं आपण उत्तर लिहायचं कसं, हाऊ टू राईट, कसं लिहायचं हे सर. माझ्या वर्गातले प्राची, देवी आणि सृष्टी हे विद्यार्थी एकदम फास्ट, ध्रुवा, समृद्धी एकदम दुसरी तिसरीचे मुलं जर इंग्रजी वाचू शकतात, बोलू शकतात, तर तुम्हाला काय येत नाही. मित्रांनो, हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल. बघा इकडं, आर यू हंग्री, पहा आर यू हंग्री. पहा आर यू म्हणजे तू आहेस किंवा हंग्री म्हणजे भूक लागली. पहा आर यू हंग्री, तुला भूक लागली आहे का. आणि शेवटी प्रश्न द्यायला विसरायचं नाही. नंतर कसं म्हणजे एवढं लिहिलं प्रश्नचिन्ह नाही दिलं मित्रांनो तर तुम्हाला मार्क कटू शकतो. बघा आपण दुसरं वाक्य घेऊ. या ठिकाणी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे दररोज वापरली जाणारी वाक्य असतात ते कसं बोलायचं हे मी तुम्हाला समजून सांगत आहे. दुसरं वाक्य सांग मला, मी जेवण केले नाही. मी जेवण केले नाही, मी जेवण केले नाही. मग याला कसं द्यायचं. आता पहिली गोष्ट मित्रांनो की तुम्हाला जेवणला काय म्हणायचं हे आलं पाहिजे. आपण जेवण मग काय म्हणतो, ईट, बरोबर आहे. मग काय लिहिणार, आय डिडंट ईट. पहा आय डिडंट म्हणजे केले नाही, म्हणजे काय लिहिणार इथं. आता मी साठी काय लिहिणार, आय डिडंट, DIDNT, डिडंट किंवा डिड नॉट, आय डिडंट ईट, मी जेवण केले नाही. एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो आणि हे तुमच्या, मला वाटतं की 100% तुमच्या लक्षात बसत असेल. आता पहा तिसरं वाक्य सांग मला, मी थर्ड सेंटेन्स काय वाक्य, तू माझ्यासोबत जेवण करणार आहेस का. पहा तू माझ्यासोबत जेवण करणार आहेस का. तू माझ्यासोबत जेवण
करणार आहेस का? जेवण करणार आहेस का? बघा, एवढं मोठं वाक्य आहे आणि ते कसं आपल्याला मित्रांनो हाऊ टू ट्रान्सलेट इन मराठी टू इंग्लिश हे करत असताना मित्रांनो आपल्याला काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की आपण वाक्याची सुरुवात कुठं करतो, कशी करतो आणि ती केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं. आता तू साठी काय येतं मित्रांनो? यू. व्हेरी गुड. तू साठी येतं माझ्यासोबत, माय म्हणजे मी, बरोबर आहे, माझ्यासोबत. जेवण म्हणजे मील किंवा ईट. डू म्हणजे करणे, आईस म्हणजे पहा, हॅज घ्यायचं का हॅव घ्यायचं हे फार महत्वाचं आहे. पहा, आर यू गोइंग टू हॅव डिनर. पहा, आर यू गोइंग टू, आर यू गोइंग टू, तू जात आहेस का असं होतंय. पण इथं आपलं काय द्यायचंय? आर यू गोइंग टू हॅव डिनर विथ मी. हॅव डिनर विथ मी. आता विथ म्हणजे काय? सोबत. म्हणजे तू माझ्यासोबत जेवण घेणार आहेस किंवा जेवण करणार आहेस का? बघा मित्रांनो, असं एकदम सोपी सोपी वाक्य आपण घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नाहीतर कसं होतं सर, एक दिवस अभ्यास करतो, उद्या करत नाही, पुन्हा परत करणार. मग काय होतं मधामध्ये मित्रांनो, की जे मधात मी सांगत असतो मधल्या एखाद्या फ्रेंडमध्ये महत्वाचा मुद्दा, ते तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत, मग पुढे जातात. नाही, तसं नाही पाहिजे. आपण आज व्यायाम केला, तुम्हाला सांगतो, आज व्यायाम केला मी आणि उद्या व्यायाम केला नाही तर काय होईल सांगा बरं? अंग दुखते. तसंच आहे अभ्यासाचं पण. आपण जर एक दिवस मधात गॅप दिला तर आपल्या अभ्यासामध्ये खंड पडतो. म्हणून आपण डेली डेली अभ्यास केला पाहिजे, डेली व्हिडिओ बघितले पाहिजे आणि त्याच्या नोंदी आपल्या वहीवर करायच्या आहेत मित्रांनो. पुढचं पहा, आईने स्वयंपाक केलाय. आईने कसं लिहायचंय बघा, डोंट स्पीक. आईने स्वयंपाक, आईने स्वयंपाक केला आहे. हाऊ टू ट्रान्सलेट सर? आईने स्वयंपाक केला आहे, याला कसं म्हणायचं इंग्रजीमध्ये? मॉम कुक. काय म्हणा तुम्ही? मदर होते ना. मी तिला काय आपला मॉम हॅज कुकड. पहा, आपण काय म्हणणार होतं? मॉम हॅज कुकड. कुक, कुक म्हणजे स्वयंपाक, कुक म्हणजे कुकड म्हणजे काय? केला. हे आपल्याला ईडी लावल्यामुळे लक्षात आलं पाहिजे. इथे शब्दाकडे लक्ष द्या. आता पुढचं वाक्य सांगा. वेळेवर जेवण केले पाहिजे. पहा, वेळेवर जेवण केले पाहिजे. आपण काय करतो? लहान मुलं पहा, लहान मुलं वेळेवर जेवण करतात. जेव्हा त्यांची आई त्यांना खाऊ घालते का किंवा वाढून देते तर ते खातात. आता त्याला भूक तहान भूक कळत सुद्धा नाही लवकर. वेळेवर जेवण केले पाहिजे. आता हे कसं लिहायचं? वेळ म्हणजे काय? टाइम. व्हेरी गुड. टाइम. जेवण म्हणजे मील किंवा ईट. ईट म्हणजे खाणे होते ना. पण आपण इथं काय लिहायचं मित्रांनो? बघा बरं, मील शुड, मील लिहा, MEAL, मील. शुड. आता मील म्हणजे जेवण, शूड म्हणजे केले पाहिजे. पहा, MEALS, मील्स. मील्स शुड बी इटन ऑन टाइम. बी इटन ऑन टाइम. ऑन टाइम म्हणजे वेळेवर. अशा प्रकारे मित्रांनो एकदम साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आय वॉन्ट माय चिल्ड्रन्स, स्टुडंट्स, स्पीक इंग्लिश विथ मी. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.